Good morning, student. Myself, Dr. Yogesh Patingi, Assistant Professor in Commerce, GS College of Commerce, Varda. Today, we are going to discuss a new point, which is arguments in favor of globalization. We are in unit number 4. In last two lectures, we discussed about the characteristics of globalization, essential conditions of globalization. एक ग्लोबलायझेशन चे वैशिष्ट्य आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं, जे युनिट नंबर 4चं पहिलं लेक्चर होतं. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की ग्लोबलायझेशनला जर तुम्हाला यशस्वी करायचं असेल तर की त्याच्यात मग कुठल्या कंडिशन्स आवश्यक आहेत, कुठल्या अटी आवश्यक आहेत, काय घडायला पाहिजे. आजच्या लेक्चरमध्ये जे डिस्कशन आपण करतोय ते आहे की जसं आपण म्हणतो ना, नाण्याला दोन बाजू असतात, की ग्लोबलायझेशन चांगलं का आहे आणि ग्लोबलायझेशन वाईट का आहे. काही लोक म्हणतील की ग्लोबलायझेशन चांगलं आहे, असं असं घडलं, हे सगळं देशासाठी चांगलं घडलं, दिस इज द पॉझिटिव्ह थिंग विच हॅपन्स बिकॉज ऑफ द ग्लोबलायझेशन. काही लोक असे म्हणतील, काही लोकांचा प्रवाह असं म्हणेल की ग्लोबलायझेशन वाईट आहे, ग्लोबलायझेशन केल्यामुळे अशा पद्धतीचे दुष्परिणाम आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर, लोकांवर झालेत वगैरे वगैरे. सो बिकॉज दॅट इज ॲक्च्युली पार्ट अँड पार्सल ऑफ थिंकिंग प्रोसेस. तुम्हाला 100% सपोर्ट मिळणार नाही, काही विरोधी होईल, काही सपोर्ट होईल, बट त्यातून एक मार्ग काढून सगळ्यांचं भलं कसं होईल, समाजाचं भलं कसं होईल ते आपल्याला पाहावं लागतं. इन टुडेज लेक्चर वी हॅव टू सी द आर्ग्युमेंट्स इन फेवर ऑफ ग्लोबलायझेशन. की वैश्विकीकरणाचा जेव्हा आपण विचार करतो आहे, ग्लोबलायझेशनचा जेव्हा विचार करतो आहे, ते चांगलं का आहे, अशा कुठल्या बाबी आहेत की ज्या आधारे आपण एक म्हणू शकतो की ग्लोबलायझेशन इज व्हेरी गुड थिंग. तर असे आर्ग्युमेंट्स जे आहेत, असे जे आपले विधानं आहेत, त्याच्या आधारे आपल्याला आज पाहायचं आहे की ग्लोबलायझेशन चांगलं का आहे. म्हणून टायटल आहे आर्ग्युमेंट्स इन फेवर ऑफ ग्लोबलायझेशन. तर ती 8 विधानं इथं दिलेली आहेत, 8 स्टेटमेंट्स इथे मांडलेली आहेत. त्या आधारे आपल्याला चर्चा करायची आहे. वाय ग्लोबलायझेशन इज व्हेरी गुड, वाय वी आर इन फेवर ऑफ ग्लोबलायझेशन. पुढच्या लेक्चरला आपण आर्ग्युमेंट्स इन अगेन्स्ट ऑफ ग्लोबलायझेशन पाहूया, बट दॅट इज द पार्ट ऑफ नेक्स्ट लेक्चर. आज ही 8 पॉईंट. पहिला आहे वायडर मार्केट्स. व्हेरी गुड, व्हेरी ट्रू थिंग. बिकॉज जेव्हा तुम्ही तुमच्या देशाच्या सीमा ह्या ओपन करीत आहात, बाहेरच्यांना अलाऊ करीत आहात तुमच्या देशामध्ये व्यापार करण्यासाठी, त्यामुळे द मार्केट्स गेट वायडर. एक जे मार्केट सुरुवातीला बंधनामध्ये होती, ती बंधनं मुक्त केल्या गेलीत. जे एक छोटं मार्केट होतं, तो देश जो एक मार्केट होता त्या देशापुरता मर्यादित होता. तिथल्या व्यवसायांना त्या देशापुरत्या ज्या काही बॉर्डर्स होत्या तिथं व्यवसाय करायचा होता. आज त्यांना पूर्ण जग स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी ओपन आहे. सो वी कॅन से दॅट नाव देर इज अ वायडर मार्केट. म्हणजे आज आपल्या देशातली एक कंपनी, जेवढे काही देश असतील 195, जेवढे काही जो काही नंबर असेल 194, 195 और व्हॉट एव्हर इट इज, तर तेवढ्या देशांसोबत आज आपली देशातली कंपनी, आपली देशी कंपनी, अवर ओन कंपनी कॅन वर्क, कॅन डू अ बिझनेस. दॅट थिंग इज कॉल्ड एज अ वायडर मार्केट. म्हणजे जेव्हा अशी काही वेळ होती की तिथे फक्त आपल्या देशापुरता व्यवसाय करायचा होता, आता अशी वेळ आलेली आहे की तुमच्यासमोर 190+ कंट्रीज आहेत, तेवढी पॉप्युलेशन आहे, तिथे तुम्ही तुमचा प्रॉडक्ट, तुमची सर्व्हिस घेऊन जाऊ शकता. सो दिस इज द फर्स्ट पॉईंट. We can say the argument in favor of globalization, that the markets are now very, very much wider. It is now not restricted to your own nation. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे रॅपिड इंडस्ट्रियलायझेशनचा. हे तेवढंच खरं आहे. सगळीकडे तुम्हाला औद्योगिकरण पाहायला मिळेल. सगळीकडे आज आपण जर आपल्या लेवलला, आपल्या देशाच्या, आपल्या काय म्हणू शकतो, आपल्या एरियामध्ये जेव्हा आपण पाहू, तर जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला MIDCs पाहायला मिळतील. काही व्यवसाय, काही बिझनेसेस तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी पाहायला मिळतील. जिथे त्या व्यवसायाला रिसोर्सेस मिळाले, जिथे त्या व्यवसायाला सुविधा मिळाल्यात, सूट मिळाली, तिथे तो व्यवसाय स्थापित झालेला आहे. सो अँड इट इज बिकॉज ऑफ व्हॉट द ग्लोबलायझेशन. कारण शासनाची पॉलिसी, प्रशासनाची मदत आणि इंडस्ट्रियलायझेशन वाढवायचं आहे. कारण त्याला एक कारण आहे की तुम्हाला एम्प्लॉयमेंटही वाढवायची आहे. त्यामुळे याचा एक सर्वांगीण जो विकास झाला, दॅट वी हॅड सीन इन द व्ह्यू ऑफ रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन. आज आपल्याला जिकडे तिकडे कंपनीज पाहायला मिळत आहे, इंडस्ट्रीज पाहायला मिळते आहे. तो छोटा उद्योग, गृहउद्योग का असेना, किंवा SMEs का असेना, किंवा बिग कंपनी, लार्ज कंपनीज का असेना, जिथे रिसोर्सेसची अवेलेबिलिटी आहे, जिथे स्किल्ड एम्प्लॉईजची अवेलेबिलिटी आहे, जिथे इन्फ्रास्ट्रक्चरची अवेलेबिलिटी आहे, जिथे
गव्हर्नमेंटची पॉलिसीज सपोर्टिव्ह आहे, तिथे तुम्हाला रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन नक्कीच पाहायला मिळते आहे. सो एक ग्लोबलायझेशनचा विचार करता आपण म्हणू शकतो की रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन पॉसिबल झालेलं आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे ग्रेटर स्पेशलायझेशन. नक्कीच, कारण प्रत्येक कंपनी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये काम करते, कुठल्या ना कुठल्या प्रॉडक्टमध्ये काम करते. सो दिस इज ॲक्च्युली अ व्हेरी मच सपोर्टिव्ह टू स्पेशलायझेशन. आणि कारण प्रत्येकजण आपल्या प्रॉडक्टमध्ये इम्प्रुव्हायझेशन करण्याचा प्रयत्न करतो आहे, आपल्या प्रॉडक्टमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आणण्याचा प्रयत्न करतो आहे, आपल्या सर्व्हिसेसमध्ये नवीन इनोव्हेटिव्ह वे ऑफ डिलिव्हरीज आणण्याचा प्रयत्न करतो आहे. सो इट इज ॲक्च्युली सपोर्टिव्ह टू ग्रेटर स्पेशलायझेशन. आज तुम्ही पहा, झोमॅटो पहा, स्विगी पहा, हे जे डिलिव्हरी पार्टनर्स आहेत की जे फूड डिलिव्हरी करतात, they are actually implementing innovative technologies, new technologies. They are actually adopting specialization in their own area. तर एक हे कशामुळे झालं? इट इज हॅपनिंग बिकॉज ऑफ ग्लोबलायझेशन. यांना जास्त वेळ येऊन झाला नाही. वी कॅन टॉक अबाउट ओला, वी कॅन टॉक अबाउट उबेर. ही मागील 10 वर्षातली प्रॉडक्ट लाईनअप आहे, सर्व्हिस लाईनअप आहे, जी आपल्याला पाहायला मिळते आहे. आय जस्ट टॉक्ड अबाउट झोमॅटो अँड स्विगी. I just talk about the example of Domino's. तुम्ही पहा, एक मागील 10 वर्षामध्ये यांचं इमर्जन्स झालेलं आहे. अगोदर असतील, पण एक ते जे म्हणू शकतो ना, पेनिट्रेशन टू द एक खोलवरपर्यंत पेनिट्रेशन समाजामध्ये, गावामध्ये जे पाहायला मिळते आहे, दॅट इज हॅपन बिकॉज ऑफ ग्लोबलायझेशन. आणि ग्रेटर स्पेशलायझेशन आपल्याला पाहायला मिळते. चौथा जो मुद्दा आहे तो आहे कॉम्पिटिटिव्ह गेम्स. नक्कीच याच्या अगोदरच्या मुद्द्यामध्ये आपण चर्चा केलेली आहे, कारण जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये उतराल तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह गेन्स नक्कीच मिळतील. बिकॉज इफ यू आर गोइंग टू इम्प्रूव्हाइज युअर सेल्फ, इफ यू आर गोइंग टू इम्प्रूव्ह युअर टेक्नॉलॉजी, इफ यू आर गोइंग टू इम्प्रूव्ह युअर स्किल्स, नक्कीच तुम्हाला कस्टमर जास्त प्राधान्य देतील, तुमच्याकडे जास्त लक्ष देतील, तुम्हाला चांगला पॉझिटिव्ह फीडबॅक देतील. सॉरी, दॅट इज बिकॉज ऑफ कॉम्पिटिटिव्ह गेन्स. पाचवा जो मुद्दा आहे तो हायर प्रोडक्शन. ग्लोबलायझेशनमध्ये टिकून जर राहायचं असेल तर तुम्हाला तुमची प्रोडक्शन कॅपॅसिटी बूस्टअप करावी लागेल, वाढवावी लागेल. बिकॉज एक तुम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे, तुम्हाला जी डिमांड वाढते आहे ती डिमांडला तुम्हाला पूर्ण करायची आहे. तुम्हाला फक्त तुमच्या देशांतर्गत जी मागणी आहे तिला पूर्ण न करता बाहेरच्या देशांची जी मागणी आहे ती पूर्ण करायची आहे. त्यामुळे जी एक प्रोडक्शन लाईफ सायकल आहे किंवा जी एक डिमांड आहे तिला फुलफिल करण्यासाठी यू हॅव टू इम्प्रोव्हाइज युअर प्रोडक्शन. आणि एक त्यामुळे काय होतं की ग्लोबलायझेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळते की प्रोडक्शन कॅपॅसिटीज वाढतायत, उत्तरोत्तर वाढतायत. म्हणजे मागील वर्षापेक्षा यावर्षी प्रोडक्शन वाढतं आहे, या वर्षीच्या प्रोडक्शनपेक्षा पुढच्या वर्षीची प्रोडक्शन कपॅसिटी वाढवायची हे कंपनी विचार करते आहे. त्यामुळे देर इज ॲक्च्युली एक एक्सटेन्शन होते आहे, विस्तारीकरण होते आहे. खूप साऱ्या कंपनीज मर्ज होत आहेत, अक्वायर केल्या जात आहेत, अमलगमेट होत आहेत. इट इज बिकॉज देर इज अ नीड ऑफ प्रोडक्शन. त्यामुळे एक प्राईस हायर प्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळते आहे. सहावा जो मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो दॅट थिंग इज कॉल्ड ॲज अ प्राईस स्टॅबिलायझेशन. कारण जेव्हा कॉम्पिटिशन राहते तेव्हा प्राईस ही स्टॅबिलाइज राहते, हे आपल्याला नक्की माहिती आहे. कारण अवास्तव प्राईस कोणीही वाढवू शकत नाही. कारण अवास्तव जर किंमत वाढविली तर ग्राहक तुमच्यापासून दूर जातील. कारण त्याच किमतीवर, त्याच क्वालिटीचा, त्याच स्पेसिफिकेशनचा प्रॉडक्ट जर त्यांना दुसऱ्या कंपनीकडून मिळत असेल तर मग ग्राहक तुमच्याकडे कसे येतील. त्यामुळे जेव्हा स्पर्धा राहील, जेव्हा सर्वजण एका लेवलवर येऊन काम करतील, ऑटोमॅटिक प्राइस विल गेट स्टॅबिलाइज्ड. व्हॉट वी आर सीइंग राईट नाव इन कम्युनिकेशन सेक्टर, की कंपन्यांचं नाव जर घ्यायचं म्हटलं तर लुक ॲट द रेट्स ऑफ जिओ, लुक ॲट दी रेट्स ऑफ एअरटेल, लुक ॲट द रेट्स ऑफ वोडाफोन आयडिया. दे आर ॲट इक्वल लेवल बिकॉज नाव देअर रेट गेट स्टॅबिलाइज्ड. फार तिघांच्या आणि एक चौथी BSNL जरी आपण घेतली तर या कंपन्यांच्या रेट्समध्ये, रिचार्ज वाउचर्समध्ये, डेटा रेट्समध्ये फार फरक नाही आहे. एक 19-20 ज्याला म्हणतो दॅट थिंग विल सी इन द रेट्स ऑफ दिस कंपनीज. त्यामुळे काय झालं की एक ती स्पर्धा जी झाली ती आता मॅच्युअर्ड लेवलवर येऊन ठेपलेली आहे. नाव दे डिसाइडेड दॅट दिस कॅन बी द रेट्स दॅट वी कॅन ऑफर टू अवर कस्टमर. दॅट थिंग इज कॉल्ड ॲज अ प्राईस स्टॅबिलायझेशन. आणि ते सुरुवातीच्या काळामध्ये होत नाही, पण जेव्हा तो सेक्टर मॅच्युअर्ड होतो तेव्हा त्यात
हॅपन तेव्हा तिथे प्राइस स्टॅबिलायझेशन होतं. पण परत प्राइस स्टॅबिलायझच राहील असं नाही. जेव्हा एखादा नवीन प्लेयर तिथे एंट्री करेल टू अट्रॅक्ट दी कस्टमर्स, ही कॅन कट डाऊन हिज ओन रेट्स, ही कॅन कट डाऊन हिज ओन प्रॉफिट्स, ही कॅन शेअर दी what can say the concession from his own pocket, आणि तिथे परत मग स्पर्धा येते आणि परत मग प्राइस स्टॅबिलायझेशनकडे ते सेक्टर जातं. ते एक सायकल आहे अँड इट हॅपन्स बिकॉज ऑफ ग्लोबलायझेशन. कारण ग्लोबलायझेशन आहे म्हणून स्पर्धा आहे आणि स्पर्धा आहे म्हणून प्राइस स्टॅबिलायझेशन आहे. 7वा मुद्दा जो आपल्याला स्क्रीनवर दिसतोय तो आहे इन्क्रीज इन एम्प्लॉयमेंट अँड इन्कम. नक्कीच हा तर मुद्दा अत्यंत सोपा आहे, कारण जेवढं जास्त इंडस्ट्रियलायझेशन होईल, जेवढ्या जास्त कंपनीज आपल्या देशामध्ये येतील, तर तेवढी जास्त इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होईल, जेवढं जास्त एक कम्युनिकेशन नेटवर्क वाढेल, देर विल बी इन्क्रीज इन एम्प्लॉयमेंट. आणि एम्प्लॉयमेंट जेव्हा वाढेल तेव्हा नक्कीच लोकांचे इन्कमही वाढेल. त्यामुळे एक आपल्या शासनाची आणि प्रशासनाची ही पॉलिसी आहे की जेवढं जास्त इंडस्ट्रियलायझेशन होत असेल तेवढं ते त्या एरियासाठी, त्या क्षेत्रासाठी, त्या गावासाठी, त्या शहरासाठी इम्पॉर्टंट आहे. कारण मग तिथला जो लोंढा असतो की जो खेड्यातला लोंढा तालुक्याच्या ठिकाणी येतो, तालुक्यातील लोक जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याचा विचार करतात, जिल्ह्याच्या ठिकाणीतले लोक अजून थोडं मेट्रो सिटीमध्ये जाण्याचा विचार करतात. ही जी ट्रान्झिशन राहतं, हे ट्रान्झिशन कुठेतरी थोपवावं लागेल. कारण प्रत्येक मोठ्या शहराच्या काही लिमिट्स आहेत, तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या लिमिट्स असतात. मग तिथे मग जाऊन मग स्लम डेव्हलपमेंट वगैरे आणि तिथल्या झोपडपट्टी वाढविणे ही योग्य नाही. त्यामुळे जिथे जी लोक राहत आहेत तिथेच जर त्यांना आपण रोजगार दिला, कारण सरकारी नोकरी तर प्रत्येकाला मिळणार नाही, तर मग तिथल्या तिथले जर आपण उद्योगामध्ये वाढ केली, तिथे जर आपण इंडस्ट्रियलायझेशन वाढवलं, तर नक्कीच तिथल्या लोकांना रोजगार मिळेल. अँड दिस कॅन बी पॉसिबल विथ द हेल्प ऑफ ग्लोबलायझेशन. कारण कंपन्या स्वतःचा विस्तार करीत आहेत, प्रोडक्शन कपॅसिटी बूस्टअप करीत आहेत, नवीन नवीन सबसिडरीज ओपन करीत आहेत, तर नक्कीच आपण म्हणू शकतो इट इज बिकॉज ऑफ द ग्लोबलायझेशन. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द आर्ग्युमेंट विच इज इन फेवर ऑफ ग्लोबलायझेशन, दॅट देर इज अ इन्क्रीज इन एम्प्लॉयमेंट अँड इन्कम. एक शेवटचा जो मुद्दा आहे जो 7व्या मुद्द्याशी निगडीत आहे तो आहे हायर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. नक्कीच, कारण जेव्हा रोजगार मिळेल, रोजगार मिळाल्यानंतर हातात काहीतरी पैसे पडतील, त्याचं कन्झम्पशन होईल आणि ते आपण म्हणू शकतो की मग त्यांचे एक राहणीमान जे आहे ते वाढेल म्हटल्यापेक्षा त्याच्यामध्ये सुधारणा होईल, गरजा वाढतील, राहणीमानामध्ये सुधारणा होतील, ज्या काही बेसिक नीड्स आहेत त्या पूर्ण होतील. कारण शेवटी त्या व्यक्तीचं उत्पन्न वाढते आहे, त्याला रोजगार मिळाल्यामुळे त्याचं उत्पन्न वाढते आहे. सो देर इज अ इम्प्रूव्हमेंट इन हायर स्टँडर्ड्स ऑफ लिव्हिंग. राहणीमानामध्ये सुधारणा तुम्हाला पाहायला मिळतील. So these are the 8 points which we can say these are the arguments in favor of globalization. Globalization चांगलं का आहे, ग्लोबलायझेशनचे फायदे काय आहेत, ग्लोबलायझेशन का केल्या गेलं पाहिजे. सो these are the 8 arguments which are in support of globalization. तर मला अपेक्षा आहे तुम्हाला हे 8 मुद्दे समजले असतील. अत्यंत सोप्या सरळ भाषेमध्ये तुम्हाला मी हे समजून सांगितलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये याच्याशी संबंधित दुसरा मुद्दा पाहूया. व्हिडिओ लेक्चर अत्यंत चांगल्या पद्धतीनं फॉलो करा. जे काही मुद्दे तुम्हाला सांगितलेले असतात ते तुम्हाला MCQची उत्तरं जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा ती उत्तरं तुम्हाला माझ्या या स्पष्टीकरणातच पाहायला मिळतील. जे मुद्दे या शीर्षकाशी संबंधित आहेत तर ते तुम्हाला स्क्रीनवर अत्यंत स्पष्टपणे मांडल्या गेलेले आहेत, दिसत आहेत. याचंही एक्सप्लेनेशन जर तुम्ही केलं तर तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं अत्यंत चांगल्या पद्धतीनं देऊ शकता. तर पुढच्या लेक्चरला परत एक नवीन मुद्द्याला आपण एक्सप्लेन करूया. धन्यवाद.